67व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त छत्रपती शाहू राजे प्रतिष्ठानच्या वतीनं सर्व मानवजातीस मंगलमय शुभेच्छा। सालाबाद प्रमाणे याही वर्षी धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त भगवान गौतम बुद्ध यांच्या जीवनावर आधारित ऐतिहासिक देखाव्याचे सादरीकरण करण्यात येत आहे। सिद्धार्थ गौतम बुद्धांची ज्ञानसाधना, सिद्धार्थाचा गृहत्याग, त्याचप्रमाणे सिद्धार्थ गौतम बुद्धांनी केलेले पहिले धम्मचक्र प्रवर्तन अशा ऐतिहासिक तसेच प्रबोधनात्मक देखाव्याचे सादरीकरण आज वरमंडळाच्या वतीनं करण्यात आले। यंदाच्या वर्षी वैर जिंकावे प्रेमाने, युद्धाने वाढते युद्ध या प्रसंगाचे सादरीकरण होणार आहे। हा प्रसंग आहे सिद्धार्थ गौतम बुद्ध आणि त्यांचा चुलत भाऊ देवदत्त यांच्यातला। देवदत्त हा भगवान बुद्धांचा चुलत भाऊ जरी असला तरी तो तथागतांबद्दल मनात कायम आकस बाळगून असायचा। तथागतांनी त्याला धम्माची दीक्षा देऊन आपल्या भिक्खू संघामध्ये सामील करून घेतलं होतं, परंतु देवदत्त नेहमीच स्वतःला भगवान बुद्धांपेक्षा श्रेष्ठ मानायचा। देवदत्ताच्या मनात भगवान बुद्धांविषयी पूर्वीपेक्षाही जास्त रोष निर्माण झाला होता आणि त्याला कारण होते ते म्हणजे भिक्खू संघातील महामोगलायन आणि सारिपुत्त यांना बुद्धांनी दिलेले स्थान। आपल्याला संघप्रमुख न बनवता बुद्धांनी सारिपुत्र आणि महामोगलायन यांना ते स्थान दिले, याबद्दल त्याच्या मनात प्रचंड रोष निर्माण झाला। त्याने तथागतीचे प्राण हरण करण्याचा निश्चय केला। यासाठी त्याने एकदा नाही तर 3दा प्रयत्न केले। एकदा गृधुकूट पर्वताच्या माथ्यावरून त्याने भगवान बुद्धास मारण्यासाठी मोठा दगड खाली लोटला, परंतु या प्रयत्नात त्याला यश आलं नाही। दुसऱ्या प्रयत्नात त्याने अजातशत्रूला फितून त्यांच्या काही सैनिकांना हाताशी घेतलं। त्या सैनिकांना देवदत्ताने तथागतांची हत्या करण्याचा आदेश दिला, परंतु तथागतांचे ओजस्वी आणि करुणामय रूप पाहून ते सैनिक सुद्धा असमर्थ ठरले। तिसरा प्रयत्न ज्या बाबतीत आपण आज देखावा सादर करत आहोत तो म्हणजे नलगिरी हत्ती आणि तथागत गौतम बुद्ध। प्रसंग आहे राजगृहातील। याच राजगृहात राजकुमार अजातशत्रूकडे क्रूर असा नलगिरी नावाचा नरघातक हत्ती होता। देवदत्ताने सापळा रचला। ज्यावेळी भगवान बुद्ध शिक्षणासाठी किंवा प्रवचनासाठी नगरामध्ये निघतील त्याच वेळी नलगिरीला भगवंतांच्या अंगावर सोडायचं आणि आपला डाव साधायचा। ठरल्याप्रमाणे देवदत्ताने नलगिरी हत्तीला भरपूर मादक द्रव्य पाजली आणि तथागतांच्या मार्गामध्ये सोडून दिले। नशेमध्ये मदमस्त असलेला हत्ती संपूर्ण नगरामध्ये हैदोस घालू लागला। त्याचे हे अकराळ विकराळ रूप पाहून नगरातील लोक भयभीत होऊन सैरावैरात धावू लागले। मदमस्त झालेला अनियंत्रित नलगिरी तथागतांच्या मार्गात येऊन पोहोचला। जेव्हा तथागत तेथून भ्रमण करीत होते तेव्हा नलगिरी अतिशय चवताळून आणि रागारागानं बुद्धांकडे कूच करू लागला, परंतु जसजसे भगवान बुद्धांमधील आणि त्याच्यातील अंतर कमी होऊ लागले तसतसे त्याच्या रोषामध्ये आणि रागामध्ये कमालीचा फरक जाणवू लागला। जशी त्याची आणि तथागतांची नजरानजर झाली, बुद्धांचा चेहरा आणि त्यावरील करुणामय भाव आणि डोळ्यातील प्रेम पाहून त्याच्यातील राग आणि चीड शांततेत परावर्तित झाले आणि तो भगवंतांना शरण गेला। भगवान बुद्धांनी कोमलतेने त्याच्या चेहऱ्यावर आपला हात ठेवला, तेव्हा तथागतांच्या तेजाने करुणाभावाने त्याला क्षणातच शांत केले आणि तो भगवंताच्या चरणी लीन झाला। अशा प्रकारे नेहमीप्रमाणे देवदत्ताचा हा प्रयत्न सुद्धा असफल ठरला। जेव्हा त्याचे हे प्रकरण उघडकीस आले तेव्हा त्याच्या सर्व सार्वजनिक नेमणुका रद्द झाल्या। पुढे अजातशत्रूनेही त्याच्याशी भेटीगाठी नाकारल्या। उपजीविकेसाठी त्याला दारोदार भटकावे लागले। त्याला आजूबाजूच्या राजांनीही आश्रय देण्यास नकार दिला। एवढ्या मोठ्या प्रसंगानंतरही तथागतांनी देवदत्तास माफ केलं। म्हणूनच तथागतांचा करुणेचा प्रेमाचा संदेश आपल्या आचरणात आणला पाहिजे। धम्माशिवाय सुखकर जीवन जगण्याचा क्वचितच दुसरा मार्ग असेल हे त्रिकालाबाधित सत्य आहे। म्हणूनच महाकवी भीमशाहीर वामनदादा कर्डक आपल्या काव्यगीतात म्हणतात, जन प्रेमाने जिंकले जगा, धन्य असा गौतम आहे।
सोलापुरातील अस्सल खवय्यांसाठी स्वादिष्ट, रुचकर आणि खिशाला परवडेल अशी मेजवानी आता माही टिफिन्स अँड डायनिंग मध्ये. चिकन बिर्याणी फक्त 75 रुपये, चिकन आचार 100 रुपये, चिकन खिमा 100 रुपये, चिकन कोफ्ता 100 रुपये, चिकन थाळी 100 रुपये, राईस प्लेट 60 रुपये, पनीर मसाला 60 रुपये, पनीर टिक्का मसाला 70 रुपये, पनीर बटर मसाला 65 रुपये, काजू करी 70 रुपये, अंडा बिर्याणी 60 रुपये, अंडा करी 45 रुपये. आहा, ही नावं ऐकून तोंडाला पाणी सुटलं असेल ना? तर मग अशा स्वादिष्ट, रुचकर, ताज्या आणि खमंग पदार्थावर ताव मारण्यासाठी 7 रस्त्यावरील माही टिफिन्स अँड डायनिंग मध्ये आपल्या मित्र परिवारासह आणि फॅमिली सोबत अवश्य या. शुद्ध शाकाहारी आणि मांसाहारी जेवणाचं विश्वसनीय ठिकाण म्हणजे माही टिफिन्स अँड डायनिंग. आपण घर बसल्या सुद्धा आनंद घेऊ शकता, कारण आम्ही देत आहोत शाकाहारी आणि मांसाहारी डिशेसची घरपोच डिलिव्हरी. आमचा पत्ता माही टिफिन्स अँड डायनिंग, हुमा मेडिकल समोर, 7 रस्ता, सोलापूर. संपर्क 9637777818.